नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आता वाजलेत सकाळचे 6. मी उठलोय आता, फ्रेश झालं जरा, परत जाऊन झोपणार कारण की घरात सगळे झोपलेत. कुठे चाललात? फिरायला. काय बरं? काय हो? मार्केट मध्ये जाऊन येतो जरा. मला पण न्या की मग फिरायला, मी पण घरातलाच सदस्य आहे ना. अरे माझी बॅग राहिली. हा मला पण घेऊन चला फिरायला. येतो ना आपण. काय पाप केलंय का? पिक्चरचा प्लॅन करायचा आहे ना, जाऊया आपण. तेच बघायला चालू इथे थिएटर मध्ये आहे. काय बाप्पा, काय आणाल खायला? काय आणाल? संपले संपले. आणले त्या दिवशी, त्या एका तासातच संपले सगळे. कपडे बी सगळं ती हा जेवढी खाली ठेवली ती गाडा, बाकी नको काय घाल. पाणी हलव. हा हा कसा साड्या पण ठेव बाहेर. हा मित्रांनो, हे लोक मला घरी ठेवून चालले आहेत. जाऊ द्या, विचारांना काय बोलत नाही मी. सोडतो यावेळेस, दरवेळेस नाही सोडणार मी यांना. असं म्हणजे मला घरात एकटं ठेवणारी लोक, ही लोक फिरणार अख्खं म्हणजे मी काय घरात. मला पण फिरायचं असतो, मित्रांसोबत जातो मान्य पण असतं नाही. गेले पण बाय बाय. आता अभ्यास करत बसतो, तुमची कामं होतच राहतील. ओके तर मित्रांनो, आता वाजलेत बघा 11:15 झालेत. आता म्हणजे 10-15 झालेत. स्वतः मला मम्मीने कामच सांगितलेली, जसं की सगळी कपडे उचलून भिजत घालायची होती. स्वतः मी पटकन कपडे वगैरे भिजत घालतो ना. मला माझं कपाट पण आवरायचं, कारण की कपाट एवढं भिथरलं आहे ना माझं, मला कपडेच सापडत नाही काय घालायची ती. म्हणजे कपडे अशी पण मला घालता येत नाही. स्वतः पटकन जाऊन कपाट पण नीट करतो, पहिली कपडे भिजत घालतो. काय रे हा पसारा? काय हा काय पसारा आहे तुझा? हा पसारा कुठे? पसारा आवरतोय मी. पसारा केला नाही, मी आवरतोय. स्वतःची कपडे नेहमी नीट ठेवायचे असतात. मी दर आठवड्याला माझं कपाट साफ करतो. आणि काय आता परत ह्या हफ्त्यात पण करतोय. आता मग खराब होतात कपडे, विस्कटतात ना, मग दर आठवड्याला काढायची. दर आठवड्याला नवीन पद्धतीने कपडे ठेवायची. काय झालंय, एवढी कपडे झाली आहेत ना, पण त्यातली अर्धी छोटी वाहतात, अर्धी लईच मोठी वाहतात, अर्धी येताच नाही. विनर सगळं शॉर्ट स्प्लिट्स काय झालंय. नाही करून घेऊ. काय तू तयारीतच आहे इथे? बघा मोबाईल घेऊनच उभा आहे. आणलं आणला ना बाबा काय आणलं? चकोबार. नशीब चांगलं आहे माझं. तुझं त्यांना त्यांना आईस्क्रीम नको आहे, त्यांच्यासाठी वेगळं काहीतरी आणलं. केक. ही पण आईस्क्रीमच आहे. असू दे, आपण दोघं खाऊ. जावा. चपाती खाल्ली का एक तू? चपाती आहे. एक हो. संध्याकाळचे टाईम बघा 5:30 वाजलेत. मी आणि बाप्पा आता निघालोय सामान आणायला. म्हणजे मालाची लिस्ट द्यायला निघालोय आम्ही दुकानावरती, त्या राशनाची लिस्ट. काय हो, काय कसलं रॅपर आहे कुठलं? तिथं खाली खिडकीजवळ? आईस्क्रीम, वडापाव. माझं कुठे आईस्क्रीम? तुझं तू खाल्लं दुपारी. काय पण काय कुठं खायचं मला आईस्क्रीम? खालीच राम, खोटं नको बोलूस. खोटा नाही, मला द्या, मला पाहिजे. हा ठीक आहे, नंतर देते. हा देते. नंतर मध्ये लय
अंतर असतं? आता मला जेवण करू दे. जेवण काय? जवळ्याची चटणी. काय? बोंबील बोंबील करणार आहे. मी खात नाही ना सुकी मच्छी. मी तुझ्यासाठी पातळ वरण करते. पातळ वरण करते वरण. हां वरण करा, डाळ नका करू. वरण भात खाशील ना का भाकर पाहिजे? वरण भात. मला समजत नाही महावितरणवाल्यांचं बदलापूरवाल्यांचं काय पटत नाही का? कारण की बघा लाईट नसतेच. आता परत एकदा लाईट गेली आहे बघा बदलापूरची. म्हणजे समजत नाही एकदम आमचं काय हे का प्रॉब्लेम आहे का आमच्या बदलापूरसोबत? ठराव टॉर्च. हा ठेव तिथे मी लावते. तुम्ही जेवण बनवा पटकन, मला जेवायचं आहे. तोपर्यंत मित्रांनो मी माझे ना होडी आहे ना, होडी ती ब्लू आणि व्हाईटवाली ती धुवून घेतो. ती टॉर्च कुठं लावू समजत नाही मला. तिचा मॅग्नेट आहे का हिला? मॅग्नेट पण नाही राहिला हिचा. त्या कुठंतरी लटकवतो. हां अशी लटकवतो. आता पटकन मी माझी होडी धुवून घेतो. सीट गजारीत बसतात आपले एकटेच. मम्मी जेवण बनवते. आली लाईट. वा खरं महावितरणवाल्यांना तुम्हाला मानलं यार, भयंकर आहेत. आता कपडे धुवून देतो. मित्रांनो तुमचा गावात आता फेसपॅक लावलेला लईच काळा झालेला ना, थोड्या पिढ्या पण आलेल्या मग आता लावलेला जरा तोंडाला. मम्मी बोलली लाव जरा काहीतरी कर. लई काला वर चाललाय दिवस. पुन्हा मुलं या आपण तोंड मग तुम्हाला चेहरा दाखवतो ना माझा. तोंड घेतलंय आता बघू काय आलं बघ आता चेहऱ्याची. त्याला माझा टॉवेल त्र्यंबक खाली पडला. काय वाटतंय फरक? नाही वाटतोय वाटतोय. आहे तसंच मला तर वाटतंय. नाही थोड्या वेळाने फरक समजेल तुला. आत्ताच चेहरा धुतलायस ना. बघूया आता काय होतंय का फरक. मित्रांनो आता वाजले 9:40 झाले आता. आणि मागं तुम्हाला आठवत असेल तर 27 मे 2025 मी आणि पप्पांना मम्मीसाठी एक बर्थडे गिफ्ट मागवलेलं. मम्मीसाठी घड्याळ मागवलेलं. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. सो ते घड्याळ ना मम्मीचं खराब झालं. म्हणजे ते घड्याळ ऑटोमॅटिक बंद पडतंय. काय नाही कसं काय ते बंद पडतं सारखं जागायचं. मला टाकून बघितलंय चालत नाही. दुकानात दाखवलेलं पण चालत नाही. मग आता त्या कंपनीला आम्ही कॉन्टॅक्ट केला. ती आम्हाला बोलली तुम्ही ते घड्याळ पॅक करून आम्हाला पाठवून द्या. ते वॉरंटीमध्ये आहे वर्षाच्या. सो मग आता मी तो ॲड्रेस ह्याच्यावर लिहून ह्या बॉक्समध्ये चिपकवतोय आणि म्हणजे आम्हाला ते सेंड करायला कुरिअर. त्या ॲड्रेस आपल्याकडे आहे. आपण पटकन उतरवून काढूयात. त्यानंतर नाही आपण बघायला दुसरं. ओके तो पप्पांना काय पटलं नाही म्हणून त्यांनी आता मला सांगितलं मी लिहितो. सो त्यांना लिहून देत लिहिलं तर काय त्यांना माझा अक्षर पटत नाही. काय माहित का. मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 11:20 झालेत. आता झोपून घेतो मी आता. असं काही उद्या लवकर तर उठायची काही गरज अशी आहे नाही, पण अभ्यास केला पाहिजे. सो लवकर उठलं पाहिजे सकाळी. उद्या माझं कॉलेज 12 ते 2:30 आहे. कारण की 31ला आमचं आहे, 30ला ॲन्युअल फंक्शन. उद्या 29-30ला ॲन्युअल म्हणजे गॅदरिंग आहे इन शॉर्ट. सो त्याची प्रॅक्टिस असणार आहे. सकाळी कॉलेज नाही आहे. डायरेक्ट दुपारी 12 ते 2:30 प्रॅक्टिस होणार घरी. मग डायरेक्ट 30 तारखेला 2:30 वाजता जायचं. प्रॅक्टिस करायची. 4चा का 5चा कार्यक्रम आहे. तो संध्याकाळी संपणार. घरी यायचं. मग परत 31ला पण कॉलेज आमचं. आम्हाला 31ची सुट्टी नाही आहे कॉलेजला. 31ला पण आम्हाला 12 ते 2:30 कॉलेज असणार आहे. तेव्हा तो पुढचा पुढं आपण बघत जाऊ. मम्मी पप्पा जाऊन झोपलेत आतमध्ये. मीच एकटा वटवागत जागतोय आता. मी पण जाऊन झोपतो. सकाळी लवकर उठून वटवागत आणि अभ्यास करीन. सो आजच्या ब्लॉगला पर्यंत चालू. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर टेक केअर. बाय बाय. सी यू. दम लागला मला अक्षरशः बोलता आज.